हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ठाकरेंच्या विजयी मेळाव्याचा नवा टीझर प्रसिद्ध। उद्या मुंबईत वरळी डोममध्ये विजयी मेळावा, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरच टीझरमध्ये भर। पक्षीय अहंकार बाजूला ठेवत मेळाव्यासाठी झोकून काम करायचं, मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं ठरलं। दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकजुटीनं मेळाव्याची तयारी सुरू। नियोजित कार्यक्रमांमुळे शरद पवार उपस्थित राहणार नाहीत। भाजप आमदार परिणय फुकेंकडून ठाकरेंना डिवचणारी कविता। विजयी सभा घेण्यापेक्षा फडणवीसांसाठी आभार सभा घेण्याचा खोचक सल्ला। बुडाखालून गेल्या खुर्च्या म्हणून मराठीचा मोर्चा, कवितेत उल्लेख। मुंबईतील एसबीआय मुख्यालयाबाहेर बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचं आंदोलन। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर कार्यकर्ते आक्रमक, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। शेतकरी कर्जमाफी आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी मविया नेत्यांचं विठुरायाला साकडं। तातडीनं कर्जमाफी करण्याची सरकारला सद्बुद्धी देण्यासाठी पांडुरंगाला प्रार्थना। मुलांना नाश्त्याला नेलं आणि हातात बॅनर दिले। लक्ष्मण हाकेंच्या समुद्रातील आंदोलनावरून मिटकरींचा आरोप। गल्लीतला नेता दादांवर बोलतो, मात्र नेतेच गप्प असतात, स्वपक्षीयांना घरचं आहे। धनंजय मुंडेंनी सरकारी आणि वन विभागाच्या जमिनीवरही पीक विमा उतरवला। भाजप आमदार सुरेश धसांचा गंभीर आरोप। धाराशिवच्या पीक विमा घोटाळ्याची चौकशी बंद का केली असा सवाल। मामा राजवाडे आणि सुनील बागुलांच्या रोखलेल्या प्रवेशानं चर्चांना उधाण। पक्षात असताना राऊतांना राजवाडेंची गुन्हेगारी दिसली नाही का असा सवाल, तर भाजपला गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नेते का हवेत असा प्रश्न। लाडकी बहीण योजनेसाठी दर महिना 410 कोटींचा निधी देत असल्याची मंत्री संजय शिरसाटांची माहिती। शिरसाटांची प्रकरणं बाहेर काढून त्यांचं बोलणं बंद केल्याची जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका। पणन मंत्री जयकुमार रावल विधानसभेत उपस्थित नसल्यामुळे संजय शिरसाट आणि कृष्णा खोपडेंनी व्यक्त केली नाराजी। सकाळी लवकर उठून आलो, मात्र मंत्रीच गैरहजर असल्यानं व्यक्त केली खंत। भाजप आमदार विक्रम पाचपुतेंचा सरकारला घरचा आहेर। गुटख्याबाबत एफडीएची अवस्था मी नाही त्यातली कडीला वाचली अशी झाल्याचं वक्तव्य, तर मनुष्यबळाअभावी कारवाईमध्ये त्रुटी असल्याची मंत्री झिरवाळ यांची कबुली। स्वराज्य टिकवण्यासाठीचा संघर्ष म्हणजे ऑपरेशन सिंदूर। थोरले बाजीराव पेशव्यांच्या पुतळा अनावरण सोहळ्यामध्ये शहांचं विधान। बाजीराव पेशव्यांच्या इतिहासाचंही कौतुक। बुलढाण्यात माजी सरपंचाची निर्घृण हत्या। महिनाभराच्या शोधानंतर छिन्न विछिन्न अवस्थेत आढळला मृतदेह। जुन्या प्लॉटिंगच्या वादातून हत्या झाल्याचा संशय। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ होण्याची शक्यता। चालू महिन्यापासूनच लागू होऊ शकते महागाई भत्त्यातली वाढ। वाढ झाल्यास महागाई भत्ता 55%वरून 59%वर जाणार। नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून 12,160 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नाशिकात जूनमध्ये 370 मिलीमीटर पावसाची नोंद। गंगापूर धरणातील विसर्गामुळे पाणीसाठा वाढला।